आपल्या नागपूर सोलापूर हायवेवर बाईकचा एवढा जबरवाला ऍक्सिडेंट झाला की मध्ये गाडीचा मात्र चुराडा झाला। नमस्कार, मी शुभम। आज एकादश असल्या कारण देवदर्शन तर केलंच पाहिजे। त्याला घेतलो आणि निघालो आपल्या अहमदपूरच्या दिशेने। आता पावसाळा चालू झाल्या कारण सुंदर नजारे बघायला भेटत आहे। सर्वात आधी आपल्या अहमदपूर मधल्या रुक्माईच्या मंदिरामध्ये आलो। आज आषाढी एकादशी असल्या कारण गर्दी मात्र खूप होती, पण इथे कीर्तन पण चालू होतं। पण यामध्ये छोटंसं चिमुकलं मृदंग लय भारी वाजत होतं। नंतर गाडी येऊन थांबली आई मोबाईल शॉपीवर, कारण आपण नवीन मोबाईल घेतला आहे। फोन सोबत चार्जर नाही आल्या कारण चार्जर घ्यायचं होतं। सॅमसंगचं ओरिजिनल चार्जर फक्त आपल्याला 1500ला पडलं। आता इथे कोणताही मोबाईल खरेदी करा आणि 4 ते 5 गिफ्ट मिळवा। आणि सर्वात आधी ओप्पो रेनो 14 आई मोबाईल शॉपीवर अवेलेबल आहे। नंतर प्लॅन झाला आपल्या शिरूरच्या बालाजीला जायचा। आपल्या एमजी कॉलेजला क्रॉस करून आलो लगे शिरूर पाशी। बालाजीचं मंदिर वाटेवरच बांधण्यात आलेलं आहे, त्यामुळे चक्कर मात्र इकडे नेहमीच राहते। आणि असं पण आज एकादश मात्र आहे। हा मित्रांनो, आपण हा सॅमसंगचा फोन घेतलेला आहे। आधी बालाजींचे दर्शन घेतले, इथल्याच थोड्या परिसरात फिरून घ्यावं म्हटलं, कारण आता इथे बालाजींची मोठी मूर्ती बाहेर बसवण्यात आलेली आहे। पाऊस पाण्याचं वातावरण झाल्याकडे निघाव म्हटलं घराकडे। तेवढ्यात वाटेमध्ये बाईकचा बेकारवाला ऍक्सिडेंट बघायला भेटला। एवढा बेकार की गाडीचं काहीच उरलं नव्हतं। नेमकं समजलं नाही की गाडी कशाला ठोकली, कारण इथं आसपास दुसरी कोणची गाडीच नव्हती। म्हणून म्हणतो भावांनो, गाडी सेफ चालवा। आणि आपल्या मन्यार खोड्यातले नजारे मात्र खूप भारी आहेत।